नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मऊ, स्पंजी आणि जाळीदार अशा इडल्या बनवणार आहोत, तेही सोड्याचा वापर न करता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी या व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स आणि ट्रिक्सही सांगणार आहे की इडल्या कशा मऊ बनवायच्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात आधी या ठिकाणी मी वाटीने माप घेत आहे. या ठिकाणी मी राशनचे तांदूळ वापरत आहे. तुम्हाला जे हवे असतील ते वापरू शकता, पण मोस्ट प्रॉबेबली राशनच्या तांदळांचे इडल्या आहेत त्या चवीलाही चांगल्या येतात आणि त्याच्याने इडल्या चांगल्या बनतात. या ठिकाणी मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. आता आपण यांना धुवून भिजवायला घालायचे आहेत. याच्यात आपण एक गोष्ट आणखीन वाढवणार. मी या ठिकाणी 1 चमचा मेथी घालत आहे डाळीमध्ये आणि आता याला आपण भिजू घालणार आहोत. साधारणतः 6 ते 7 तास आपण यांना भिजू घालणार आहोत. आता बघा, आपले तांदूळ आणि डाळ दोघं भिजलेले आहे, पण मी डाळीतलं पाणी फेकलेलं नाही आहे, कारण आपण जे पीठ दळतो त्यात आपण या डाळीतलं पाणी वापरायचं आहे. आपण फ्रेश वॉटर घ्यायचं नाही. तर ही जी डाळ आपण भिजू घातलेलं जे पाणी आहे ते वापरून आपण आपलं तांदूळ आणि ती डाळ दळून घेणार आहोत. त्या पाण्यामध्ये अगदी बारीक दळून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, माझ्या पद्धतीने तुम्ही इडल्या बनवून बघा. तुम्हाला अगदी सोप्या वाटतील, कारण मी तुम्हाला या ठिकाणी प्रमाणही सांगितलेलं आहे. ह्या प्रमाणात जर तुम्ही डाळ आणि तांदूळ घेतलं तर इडल्या छान मऊ आणि स्पंजी होतात. त्यात तुम्हाला सोडा, बेकिंग पावडर वापरायची गरज पडत नाही ना इनो वापरायची गरज पडतो. नॅचरली आपल्या इडल्या खूप सॉफ्ट आणि स्पंजी बनतात. या ठिकाणी बघा, मी कशा प्रकारे तांदूळ आणि डाळ यांना दळून घेतलेलं आहे. आता आपलं डो तयार झालेला आहे. या ठिकाणी आपलं मिक्सचर तयार झालं आहे. मी तुम्हाला त्याची थिकनेस दाखवते. बघा, आपल्याला इतकं थिक आपलं जे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं आहे. आता याला आपण दळून घेतल्यानंतर 6 ते 7 तास फर्मेंट व्हायला झाकून ठेवायचं आहे. प्रॉपर झाकून ठेवायचं. फर्मेंट झाल्यानंतर आपलं पीठ छान फुलतं आणि त्यानंतर मग आपण छानपैकी इडल्या बनवायच्या आहेत. इडल्या बनवताना त्या पिठात आपण जे डो बनवलं आहे त्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि मग इडल्या बनवायच्या. मी मीठ टाकायचं दाखवलं गेलं नाही आहे माझ्याकडून, बट इडल्या लावताना आधी आपल्याला आपल्या डोमध्ये, आपल्या मिक्सचरमध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि त्यानंतर छान आपण इडल्या लावणार आहोत. भांड्याला छान तेल लावायचं आणि मग त्याच्यात इडलींचं बॅटर भरायचं आहे, जेणेकरून आपली तयार झालेली इडली आहे ती खाली भांड्याला चिपकणार नाही. आता साधारणतः 15 मिनिटांनंतर आपण झाकण काढलेलं आहे इडलीच्या भांड्यावरून. अशा प्रकारे तुम्ही काट्याचा चमचा किंवा सुरी टोचून बघू शकतात की तुमची इडली तयार झाली आहे की नाही. जर तयार झाली असेल तर तुमच्या चमच्याला काहीही पीठ लागणार नाही आणि मग तुम्ही समजायचं की इडल्या तयार झाल्या आहेत. आता या ठिकाणी बघा, किती छान
फ्लफी अशा इडल्या तयार झालेल्या आहेत. आता मस्त सर्व करायचा आणि आस्वाद घ्यायचा आहे आपल्या इडलींचा. मैत्रिणींनो, तुम्हाला आपल्या इडल्या कशा वाटल्या आहेत कमेंट करून कळवा. तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे हेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याबरोबरच जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही बघा, आपल्या इडल्या खरंच स्वादिष्ट अशा झालेल्या आहेत. आता या ठिकाणी मी त्याला सांबारसोबत सर्व करत आहे आणि आता मस्त आपण आपल्या इडल्या टेस्ट करून बघायच्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा आणि आजसाठी एवढंच. धन्यवाद.